उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, पाहूया. जे काही पाण्याची लेवल होती 3.9 पर्यंत लेवल त्याची होती, गेली नंतर 3.4 पर्यंत आली, 7 पर्यंत आली आणि वाढल्यामुळे 3.9 मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. 350 लोक आणि आता त्यांना शिफ्ट केले, आपण सुरक्षित स्थळी हलवलेले आहे. आता 3.4 आहे. त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होतं ते खाली आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं वाटतंय की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं. तिथं सगळे पोलीस यंत्रणाही होती, महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास 525 पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहे. आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं, प्रत्येक ठिकाणी स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि जवळपास मुंबईमध्ये 6 मुख्य पंपिंग स्टेशन आहेत, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत, 525 त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत. आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु दुर्दैवाने 6 तासात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला आणि 24 तासात जवळपास 350 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस, जसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो. जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर 3-4 दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे, काम करतायत लोक. एक तर अधिकारी आता आम्हाला भेटला, तो पण फील्डवर काम करतोय. त्याचं तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे चीफ इंजिनियर जे आहे त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं आहे. पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर घरी बसला नाही. म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे. आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साईडमध्ये, तिथं देखील लँडस्लाईड प्रोन एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालला मी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी गगराणी साहेब पण होते, सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं, सैनिक होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे. तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलं आहे, जवळपास 2-3 ठिकाणी चालू केलं आणि घाटकोपर, मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पार्क साईडमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण 90% काम झालं आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथेही काम आता सुरू करतील. पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे नेटिंग, जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे, कायम पुनर्वसन, तर लगतच्या ज्या SRAच्या म्हाडाच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर होईल. तो देखील सरकारने, शासनाने निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून लँडस्लाईड प्रोन भागामध्ये त्या एरियामध्ये दरडी कोसळून किंवा मातीचा ढिगारा कोसळून जीवितहानी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन फोकस करते. आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे सुरू झालेले आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे. मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा, नाश्ता, फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली. तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा संदर्भात आढावा घेत आहेत आणि तेही देखील माहिती घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील
स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली. एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची, मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय बरं. ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ड पण बनवलेले आहेत, होल्डिंग पॉन्ड देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे, पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो आहे. आणि म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावता येतील जादा क्षमतेचे तेवढे BMCने लावलेत आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं, शिफ्ट करण्याचं काम करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती काय, कारण त्या मिठी नदीचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे अशी देखील बातमी इथे आहे. पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे. तर नेमकं सध्या तुम्ही काय पाहिलं? नाही, मिठी सध्या पाहिलं मी जाऊन तिथे पाणी म्हणजे ते 3.9 गेलेलं पाणीची लेवल खाली येते आहे. तेव्हा हाय टाईड होतं त्यावेळेस ते पाणी वरती होतं. आता लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जातं आहे वाहून. परंतु शेवटी मिठी नदी जी आहे याचं परमनंट सोल्युशन जे आहे, आता आपण ते करतोय त्याचं 2 ह्याच्यामध्ये पंप आणि आउटफॉल पॅकेज 3 पॅकेज 5 त्याचं टेंडरिंग झालेलं आहे पॅकेज 3 आणि पॅकेज 5 मध्ये. आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन होईल आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खोलीकरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो मिठीचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे, थांबलेला आहे, तो मला वाटतं निकालात निघेल. 2020 साली इक्बाल सिंग चहल ज्यावेळेला आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईत ज्या पद्धतीनं वस्ती वाढतायत, जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना आपण स्थलांतरित केलं, अशा पद्धतीनं जर वातावरण हे असंच राहिलं तर 2050 पर्यंत मुंबईत भीषण अवस्था असू शकते आणि दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्ही कशा पद्धतीनं बघताय हा सध्याच्या परिस्थितीवर? नाही, मगाशी म्हणून आमची तीच चर्चा झाली आयुक्तांच्या बरोबर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वी